आज आपण बनवलेली आहे तुरीच्या ओल्या शेंगाच्या दाण्यांची चटणी। डब्यासाठी नेण्यासाठी अगदी उत्तम आहे, झटपट होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारी ही आपली डिश आहे। तर चला आपण ती कशी केलेली आहे बघू द्या। अगदी कमी वेळात होणारी डिश आहे त्यामुळे आणि टेस्टीही लागते। तर चला आपण ती कशी केलेली आहे बघूया, त्याचं साहित्यही बघूया। तर आपल्याला तुरीचे दाणे घ्यायचे आहे। तिथे 1 वाटी घेतलेले आहे। एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि आपण आपल्या आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर आपण मसाले घेतलेले आहेत। एक मोठा चमचा धने पावडर घेतलेली आहे। एक छोटा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे किंवा कोणताही आपल्याला जो आवडेल तो, आणि एक छोटा चमचा फक्त लसूण पेस्ट घेतलेली आहे, अद्रक घातलेली नाही, आणि एक छोटा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि तिखट आपल्याला किती तिखट लागणार आहे त्यानुसार लाल तिखट घेतलेलं आहे किंवा मग हिरवं तिखट घेतलं तरी चालेल। आणि त्यानंतर आता आपण पुढची स्टेप बघूया। नमस्कार, टेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर चला, लो मीडियम गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। ही आपण दाण्याची अशी बारीक पेस्ट करून घेतलेली, थोडीशी जाडसर रवाळ अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। सर्वात आधी जिरे घातलेले आहे आणि जिरे तडतडले की आपण त्याच्यात कांदा घातलेला आहे। कांदा थोडासा आपण परतून घेऊया 1-2 मिनटं। त्यानंतर लसूण घालायचं आहे। लसूण आपण ठेचून घेतलेला आहे, ते आपण काही सेकंद फ्राय करूया। कांद्याचा थोडासा रंगही बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। ही चटणी आपल्याला थोडीशी चमचमीत करायची आहे त्यामुळे तेल इथे जास्त घातलेलं आहे। त्यानंतर आपण इथे टोमॅटो घातलेला आहे आणि आता वरून टाकूया आपण थोडंसं मीठ घालूया, म्हणजे टोमॅटोला पाणी सुटून तो छान असा स्मॅश होईल। हे चांगलं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता हे बघा, छान आपलं कांद्याला आणि टोमॅटोला तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपण इथे हिंग घातलेला आहे, त्यानंतर हळद पण घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे धना पावडरसुद्धा घातलेले आहे। आता हे आपण छान असं परतून घेऊया, म्हणजे मसाला पण आपलं परतायला पाहिजे। गॅस आपला लो ठेवलेला आहे। कांदा टोमॅटो मसाला छान परतल्यानंतर आपण वरून घातलेला आहे दाण्यांची दरदर केलेली पेस्ट। थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे खायला क्रंची छान लागते। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठही आपण ह्या वेळेस घालू शकतो आणि तेल आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। आता इथे आपण छान मिक्स केलेलं आहे। अगदी थोडंसं आपल्याला इथे पाव वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला एक इथे वाफ आणायची आहे। त्यासाठी 2-3 मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवलेलं आहे। हे बघा, 3 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया। पुन्हा आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता ही चटणी आपली खाली लागायला लागली आहे, म्हणजे छान अशी ती परतायला लागलेली आहे। ही अशी चटणी खाली लागली की ती खायला छान खमंग होते, टेस्टी लागते। जर तुम्हाला वाटत असेल तेल इथे कमी आहे तर तेल पण आपण इथे ॲड करू शकतो। तर मला थोडंसं तेल कमी वाटतंय तर मी आणखी इथे तेल घातलेलं आहे। मला ही चटणी चमचमीतच करायची होती त्यामुळे मी इथे तेल जास्त घातलेलं आहे। आणि त्यानंतर इथे आपल्या इच्छेनुसार इथे गोडा मसाला मी घातलेला आहे। कोणताही आपण हा मसाला घातला, गोडा किंवा काळा, तर त्यामुळे चटणीची टेस्ट छान येते। तर हे बघा, ही अशी आपली झटपट तुरीच्या ओल्या शेंगाच्या दाण्यांची चटणी तयार झालेली आहे। सध्या तर थंडीचे दिवस चालू असल्यामुळे बाजरीच्या भाकरीसोबत ही चटणी खायला अगदी खमंग टेस्टी लागते। तर एकदा तुम्ही जरूर ट्राय करा। अगदी सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि डब्यासाठी म्हणाल तर अगदी पटकन होणारी आहे, जास्त वेळ पण आपल्याला लागणार नाही। आणि या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त मस्त खा, स्वस्थ रहा, गुड बाय।